मी तर तुम्ही इथं काय ठेवलंच नाही वगैरे. तो मित्रांनो, तर चला आज मी आणि माझे सर्व मित्र जातोय डोंगरावरती. तर मित्रांनो, आज लहानपणाची आठवण आली मला. तर मी लहानपणी पण असंच जायचो डोंगरावरती आणि आज सुद्धा जातोय. सर्व मित्रमंडळी असे माझे चिल्लर पिल्लर पण आहेत आज माझ्यासोबत. तर आज डोंगरावरती जातोय मित्रांनो. चला बघूया आजचा ब्लॉग. लहानपर्यंत नुसते डोंगर नुसते डोंगर नुसते डोंगर नुसतं डोंगरावरतीच जीव होता आमचा मित्रांनो. डोंगरावरतीच मरत असायचो. खूप मजा येते आणि वर इतकी हवा येते की तुम्ही काय बोलूच नका. स्ट्रेट चाले बा असं. आणि वरचा व्ह्यू बघून तर तुम्ही पण खुश व्हाल. सर्व दाखवेल मी आज ब्लॉग मध्ये मित्रांनो. चलो फ्रेंड्स, जल्दी जल्दी. हा रोड मित्रांनो आता बंद केलाय, कारण की इथे काली सांगत होते काकी की या रोडवरती काहीतरी झालं म्हणून हा रोड पूर्ण बंद केलाय. आता काकीने आम्हाला सांगितलं उतरताना मोरेगावातून उतरा, आम्हाला वाट माहितीच नाही. तो बघा आमचा माकड कसा चढतोय बघा. दिसेल का तुम्ही? ए छत्री घे त्याची. जीत होता वानर, ऐकतच नव्हता, रडत होता मित्रांनो. मरून त्याला घेऊन आलो आणि खूप मस्त वाटतंय. खूप बुळबुळीत आहे मित्रांनो. खूप मला नीट आणि सतर्काने चढावं लागेल, कारण की खूप असं वाटतं मी ट्रॅकिंगला आलोय, तर ट्रॅकिंग करतोय. असंच मी एकदा कोरीगडावरती पण गेलेलो लहानपणी मित्रांनो, पण तिकडे काय चढायचं एवढं नव्हतं. हे तरी बेस्ट आहे, ते बेस्ट आहे ह्याच्यापेक्षा. हे खूप ओलसर आणि आता खूप बुळबुळीत झाले जागा. तर हे बघा मित्र पण कसे जात आहेत एकदम नीट. दमायला झालं मित्रांनो. आता सवय नाही, मी खूप वर्षानंतर आलेलो आहे. नाही तर पहिला इकडे येत बसायचो. पायाचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर आलेलो आहे मी डायरेक्ट इकडनं. त्या दिवशी एक मुलगा पडला म्हणून तो रोड बंद केलाय मित्रांनो. दगडी बिगडी पडल्या सर्व कोसळून खालच्या घरावरती गेलेल्या. मित्रांनो 5 एवढा चढल्यानंतर आम्ही ही इथे रेस्ट करतो ह्या झाडाखाली. खूप मस्त वाटतं, कारण की इथे आता ओलं आहे म्हणून बसत नाही मित्रांनो. तो बघा सुजल वर पण जातो. आता आम्ही पूर्ण वर टोकावरती जाणार आहोत. इथे 10 मिनिटं तरी रेस्ट करतोच आम्ही. म्हातारे झालो आता मित्रांनो, वय झाला आमचं. चला तर पुढचा प्रवास बघू आपण वरती. कोण जसं लहान वाटायचं तसंच वाटतंय मित्रांनो. खूप छान आणि हवा इतक्या जोरात येते की असं वाटतंय तो माकड बघा कसा जातोय एकदम बसून बसून. एवढा एकदम खूप वेगाने हवा आहे मित्रांनो. वेग मला शब्द येत नव्हता. खूप वेगाने हवा सुटली आहे आणि आजूबाजूला कोणच नाही, तर फक्त आम्हीच लोक आहोत आणि खूप मस्त वाटतंय. खरं मी माझ्या फिलिंग सांगायला जाऊ तर तुम्ही पण एकदा इथे व्हिजिट करा या डोंगरावरती. नालासोपाऱ्यावरून 5 मिनिटावरती आहे फक्त हे डोंगर. नालासोपारा स्टेशनवरती आला तर नगिंदाची ऑटो पकडा. नगिंदावरून सीधा इकडनं स्ट्रेट आला, दुर्गा परमेश्वरचं एक मंदिर दिसेल, त्या मंदिराच्या स्ट्रेट यायचंय तुम्हाला. पण आता हा रोड बंद आहे तर तुम्हाला मोरेगावातून यायला लागेल मित्रांनो. तर तिकडनं या, एकदा या, खरं या, खूप मस्त वाटेल. आणि मागच्या
कमेंट करा. बघा बाहुबली आलेला आहे. बाहुबली पण आमचा होता. आईकडून पार्टी भेटली आपल्याला त्याबद्दल त्याला काय या स्पॉन्सर हा आहे. हे सर्व चिप्सचा ते स्पॉन्सर आहे तो. थँक्यू भाई. थँक्यू बोला भाईला. बाई बाई भाई भाई जा. जाऊ फायनली फ्रेंड्स ब्लॉग आता मी ते एंड करतोय. खूप मस्त व्हिडिओ आली आहे हे डोंगरावरची. त्या डोंगरावरती खूप आवाज बिवाज केला. धबधब्यावरती गेलो. खूप मजा आली. सर्व आता दमले आहेत. आता सर्व झोपून जाणार आहेत. माझ्यासोबत मी पण झोपणार. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. नको जाऊ रे मला नको सोडू कुठे जाणार रे राज ए राज विसरला का मला ओय अरे राज राज बिना सांगता येते ना तो म्हणून असं होतंय. नाही तर असं झालं नसतं. तो हरवला आता. तो ओळख नाही आम्हाला. राज आहे आमचा. आम्हाला माहिती ना राज आहे तो पण तो ओळखतच नाही मला. मित्रांनो राज असं कसं करू शकतो माझ्यासोबत. काय बोलू मला आता रडू येते. जाऊ दे आता काय चला.